नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण चंपाषष्ठी विशेष नागदिवे कशा पद्धतीने बनवायचे किंवा नागदिव्यांची पूजा कशी करायची याविषयीची संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर नागदिवे हा आपला हिंदूंचा अगदी पौराणिक आणि पारंपरिक असा एक सण आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवे पूजले जातात. तर हे नागदिवे कशा पद्धतीने बनवायचे, तर अगदी पारंपरिक पद्धतीने हे बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले जायचे. तर मी या ठिकाणी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण चिमूटभर हळद आणि अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. हे मीठ आपण ऑप्शनल आहे, चवीसाठी घालू शकता किंवा स्किप केलं तरी सुद्धा चालेल. तर काही ठिकाणी हे गुळामध्ये बनवले जातात किंवा मग काही ठिकाणी नुसते पाण्यामध्ये बनवले जातात. तर यामध्ये मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे, जेणेकरून हे पीठ जे आहे ते छान मऊ किंवा सॉफ्ट होईल. तर आपण अगदी साध्या पाण्याने याला छान मळून घेणार आहोत. तर अगदी व्यवस्थित असं याला मळून घ्यायचं आहे, कारण आपण याचे कच्च्या पिठाचे नागदिवे बनवणार आहोत. म्हणजेच आपल्याला पीठ मळल्यानंतर हाताने त्याला आकार द्यायचा आहे. तर यासाठी आपण व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी थोडीशी हळद वापरलेली आहे. तुम्ही हळद नाही वापरली तरी सुद्धा चालेल किंवा मग काही ठिकाणी गुळाच्या पाण्यामध्ये हे नागदिवे बनवले जातात. तर ज्या त्या विभागानुसार ज्यांच्या त्यांच्या चालीरीतीनुसार हे नागदिवे बनवले जातात. तर अगदी व्यवस्थित आपण छान मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. हे नागदिवे काही ठिकाणी बाजरीचे बनवले जातात किंवा मग काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे बनवले जातात. आता आपलं पीठ छान मळल्यानंतर आपण छान असा एक पेढा तयार करून घ्यायचा आहे आणि जेवढ्या आकाराचे आपल्याला नागदिवे बनवायचे आहेत त्या पद्धतीने आपण गोळा घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण नागदिव्याला छान आकार देणार आहोत. तर नागदिवे हे प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात, म्हणजे त्यांचा जो आकार आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तर आज आपण 2 प्रकारचे नागदिवे बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण नागदिव्याला छान एक कणकीसारखा म्हणजेच लांबट असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर त्याला वरून दिवा बनवून घ्यायचा आहे. कारण त्या दिव्यामध्ये आपल्याला तुपाच्या वातीचा हा दिवा आपण प्रज्वलन करणार आहोत, म्हणजेच यामध्ये तूप घालून हा दिवा लावायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सर्व नागदिवे करून घेणार आहोत. तर हे 2 प्रकारचे नागदिवे आहेत. तर याच पद्धतीने मी दुसरासुद्धा नागदिवा करून घेत आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण लांबट आकार करायचा आणि वरून त्याला छान दिव्याचा आकार द्यायचा आहे. तर अशाच पद्धतीच्या ज्याला कणिक म्हटलं जातं, म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यामध्ये धान्य भरलं जायचं, अशा कणीसुद्धा बनवल्या जातात. तर ज्या त्या विभागानुसार वेगवेगळ्या प्रकारे ह्या केल्या जातात. तर अशा पद्धतीचा आपण दुसरा नागदिवासुद्धा अशा पद्धतीने आपण दुसरा नागदिवासुद्धा करणार आहोत. हा अगदी साध्या सोप्या पद्धतीचा नागदिवा आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे दिवे बनवतो तर त्याच पद्धतीचा आपण हा दिवा बनवायचा आहे. तर शक्यतो हे पीठ छान मळायचं, कारण पीठ छान मळल्यानंतरच आपण दिव्याला हवा तो आकार देऊ शकतो. तर याच्या उलट म्हणजे गव्हाचं जे कणिक असतं त्याला अगदी सहज आकार देता येतो. त्यामुळे बाजरीचं जर पीठ तुम्ही वापरत असाल तर त्यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणीसुद्धा टाकू शकता, जेणेकरून पिठाला छान अशी एक बाइंडिंग मिळेल. तर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या प्रकारचे सुद्धा नागदिवे करून घेतलेले आहेत. आता हे आपले नागदिवे पूर्णपणे तयार केल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी 1 किंवा प्रत्येकी माणसी 2 किंवा 5 अशा पद्धतीने हे नागदिवे बनवले जातात. तर आता जी मी कणी म्हटलं होतं की अगोदर धान्य साठवण्यासाठी ज्या कणंगीचा वापर व्हायचा, तर अशा पद्धतीचं त्याला तुम्ही डमरूसुद्धा म्हणू शकता. तर अशा पद्धतीने हे डमरू बनवले जातात आणि त्यामध्येच आपल्याला नैवेद्याचं साहित्य ठेवायचं असतं, म्हणजे डाळ, भात, हरभऱ्याची भाजी ही यामध्ये ठेवली जाते. तर प्रत्येकाच्या विभागानुसार हे वेगवेगळं आहे. काही ठिकाणी हे दिव्यांमध्येच भरलं जातं किंवा मग काही ठिकाणी अशा पद्धतीने डमरू बनवले जातात. तर हे डमरूसुद्धा 5, 7, 11 अशा पद्धतीने बनवू शकता. तर आता आपण एक स्टीमर म्हणजे जी जाळी असते
धान्य चाळण्याची जाळी किंवा मग आपली साधी प्लेट असली तरीसुद्धा चालेल. तर यामध्ये आपल्याला हे पूर्ण दिवे ठेवून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही याला खालून तेलसुद्धा लावू शकता. जर आपले जे नागदिवे आहेत ते गव्हाच्या पिठाचे असतील तर त्याला या प्लेटला तुम्ही तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपले दिवे अजिबात चिटकत नाहीत. जर बाजरीचं पीठ असेल तर ते खूप चिटकत नाही. अशा पद्धतीने सगळे दिवे आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. तर हे आपल्याला वाफेवर सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली पाण्यामध्ये याला उकडवून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपली जी जाळी आहे ती यावरती ठेवलेली आहे. तर यावरती आपल्याला झाकून एक 10 मिनिटं याला छान उकडवून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली पाण्यामध्ये जर उकडवत असाल तर एखादं उसाचं पान किंवा मग कुठल्याही धान्याचं पान जरी ठेवून यावरती असे वाफवले तर हे अतिशय सुंदर असे नागदिवे अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये तयार होतात. तर अशा पद्धतीने आपले नागदिवे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि आपण यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, त्यामुळे ते दिसायला खूप सुंदर दिसत आहेत आणि अगदी हलके हे बुडायला लागलेले असतात, याला खूप चिटकत नाही. तर अशा पद्धतीने आपले हे संपूर्ण नागदिवे तयार करून घ्यायचे आहेत. मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता यावरती आपण वरण, भात आणि तुमच्या विभागानुसार काही ठिकाणी हरभऱ्याची भाजी लावली जाते किंवा मग काही ठिकाणी मेथीची भाजीसुद्धा लावली जाते आणि आपला जो पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो बाजूलाच दाखवला जातो. तर अशा पद्धतीने आपण या डमरूमध्ये किंवा दिव्यांमध्ये भात आणि डाळ घालून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण हरभऱ्याची भाजी लावणार आहोत आणि तुम्ही यामध्ये तुपाच्या वाती भिजवून लावू शकता किंवा फुलवातसुद्धा लावू शकता. तर हे आपल्या चॉईसनुसार आहे. तर अशा पद्धतीने आपण डाळ भाताचं संपूर्ण नैवेद्य काढून घेतलेलं आहे. दिव्याला अगोदर हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यामध्ये आपण तुपाच्या वाती किंवा मग फुलवात ठेवून याची यथासांग पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीचे पारंपरिक असे बाजरीच्या पिठाचे नागदिवे नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.